जाऊयात रत्नागिरीमध्ये हॉटेल व्यवसायावरती युद्धाचा परिणाम झालेला आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर आलाय। रत्नागिरी शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यावसायिक सिलेंडरचा कोटा दिला जातोय। रत्नागिरी शहरातल्या हॉटेल व्यावसायिकांना दिवसाला 600 ते 700 व्यावसायिक गॅस सिलेंडर आवश्यक असतो। हाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता कोकणातल्या हॉटेल व्यावसायिकांवरती सुद्धा जाणवू लागलेला आहे। सध्या हॉटेल व्यावसायिकांसाठी आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। सध्या विविध गॅस एजन्सीकडे व्यावसायिक सिलेंडरचा जो पुरवठा गॅस एजन्सीकडून होतो तो जवळपास निम्म्यावरती केलेला पाहायला मिळतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो सुरळीत होत होता, मात्र आज या हॉटेलमधले 4ही सिलेंडर रिकामे आहेत। मात्र या 4ही सिलेंडर जे रिकामे झालेले आहेत ते परत भरण्यासाठी पुरेसा साठा गॅस एजन्सीकडे नाहीये आणि त्याचमुळे हॉटेल व्यावसायिक सुद्धा भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकतात। अशाच प्रकारची जर परिस्थिती राहिली तर मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावरती होऊ शकेल। सिलेंडर जर आपण मागणी केली त्यांच्याकडे तर ते म्हणतात की सिलेंडर नाही आहे। आता आज 3-4 दिवस झाले माझ्याकडे सिलेंडर नाही आहे। कालपर्यंत होता, आज जर सिलेंडर आम्हाला मिळाला नाही तर उद्यापासून आमचा हा व्यवसाय बंद करावा लागेल। बरोबर, युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस एजन्सीना व्यावसायिक सिलेंडर जे मिळत आहेत ते सुद्धा निम्म्यावरती आलेले आहेत। त्यामुळे मोठा परिणाम सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा रत्नागिरी शहरामध्ये झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी।